नमस्कार मित्रांनो, ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासाठी खास मी एक सराव प्रश्नसंच घेऊन आलो आहे की जे पोलीस भरतीसाठी आता आपल्याला अत्यंत उपयुक्त असणार आहे. तर अशा सराव प्रश्नांची आपली आता मालिका आजपासून सुरू होणार आहे. तर मित्रांनो, त्यातला 18वा भाग आतापर्यंत आहे. याच्या अगोदरच्या 17 भागाच्या लिंक पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेले आहेत. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपली जी सराव करण्याची जी आता बंद झाला होता तो आजपासून आपण आता काय सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे जांभा मृदा प्रामुख्याने या जिल्ह्यात आढळते. तर आपल्याला ऑप्शन दिलेले चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक. तर मित्रांनो, जांभी मृदा ही कुठे आढळते तर खास करून ही आढळते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. याचं कारण काय की त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आणि पावसामुळे काय होते की जे महत्वाचे जे मूलद्रव्य असतात ते त्यातून वाहून जातात आणि बाकी फक्त त्या ठिकाणी मृदा उरते. म्हणून त्या ठिकाणी जांभी मृदा कुठे सापडते जास्त तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा, हे प्रश्न तुम्हाला नेहमीच येत राहतात. दुसरा प्रश्न आपला आहे, खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही. आता खालीलपैकी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे गंगा, कावेरी, नर्मदा आणि गोदावरी. तर मित्रांनो, त्रिभुज प्रदेश म्हणजे काय तर त्रिभुज प्रदेश म्हणजे अशी नदी त्रिभुज प्रदेश म्हणजे जी नदी आहे ती नदी येते आणि त्या ठिकाणी काय होते की ज्यावेळेस ते समुद्राला मिळते तर असं वेगवेगळे म्हणजे एक पंखाच्या आकार असते तिचे असे वेगवेगळे फाटे फुटतात आणि याला हा जो प्रदेश असतो याला म्हणतात त्रिभुज प्रदेश. परंतु काही नद्या, आता उदाहरणार्थ गंगा नदी ही त्रिभुज प्रदेश निर्माण करते कारण की भारतातला किंवा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे तर सुंदरबन आहे. कावेरी नदी सुद्धा त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि गोदावरी नदी सुद्धा काय बंगालच्या उपसागराला जाताना त्रिभुज प्रदेश निर्माण करते. परंतु नर्मदा अशी नदी आहे की जी नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही. नर्मदा नदी काय करत नाही, त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही, तर ती काय खाडी निर्माण करते. आणि नर्मदा नदी कुठे हे अरबी समुद्राला जाऊन काय गुजरात राज्यामध्ये मिळते. तर नर्मदा नदीबद्दल जर सांगायचं म्हणजे नर्मदा सागर सरोवर जे आहे हे नर्मदा नदीवरच आहे. आणि विशेष म्हणजे भारतातील सर्वात उंच पुतळा कोणाचा पुतळा आहे तो सुद्धा नर्मदा नदीच्या काठावर आहे. कोणाचा पुतळा आहे त्याचं तुम्हाला काय कमेंट मध्ये उत्तर लिहायचं आहे. त्या पुतळ्याची उंची आणि तो पुतळा एका महान नेत्याचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांना आपण लोहपुरुष असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. तर या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय की जीवाश्म इंधन त्याच्यामुळे काय तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे काय वाढते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही. ऑप्शन आहे तापी, पांझरा, अरुणावती आणि गिरणा. तर यापैकी तापी नदी ही धुळे जिल्ह्यातून वाहते, पांझरा नदी सुद्धा धुळे जिल्ह्यातून वाहते, अरुणावती सुद्धा धुळे जिल्ह्यातून वाहते. परंतु गिरणा नदी जी आहे ती धुळे जिल्ह्यातून काय वाहत नाही. पाचवा प्रश्न आहे, भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी कोणत्या राज्यामध्ये आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण कन्फ्युज होऊ शकतो. या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी म्हणजे जे आयपीएस असतात, आयपीएस ला ट्रेनिंग देणारी जी अकॅडमी आहे ती कुठे आहे तर आयएएस ला ट्रेनिंग देणारी अकॅडमी कुठे आहे मसुरी या ठिकाणी आहे. तर आयपीएस ला ट्रेनिंग देणारी अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर हैदराबाद या ठिकाणी आहे. हैदराबाद सध्या कुठे आहे तर दोन्ही राज्यांची काय राजधानी आहे हैदराबाद. आता नवीन राजधानी जी झालेली आहे अमरावती, ती कोणत्या राज्याची राजधानी झालेली आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये परत लिहायचं आहे. तर ती आहे हैदराबाद या ठिकाणी भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी आहे, सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी. सहावा प्रश्न आहे आपला, डेसिबल या एककाने काय मोजतात. ऑप्शन आहे ध्वनीची तीव्रता, प्रकाशाची तीव्रता, समुद्राची खोली किंवा विद्युत बल.
तर डेसिबल या एकाने काय तर आपला आवाज मोजतात. डीबी मध्ये आपण जे मोजतो त्या डेसिबलचं एककाचं रूप आहे छोटा डी आणि मोठा बी, लक्षात घ्या. त्यानं काय आपलं मोजतात. तर प्रकाशाची तीव्रता, विद्युत बल आणि समुद्राची खोली, तर यापैकी समुद्राची खोली जी आहे ती सोनार या तंत्रज्ञानानं काय मोजतात. वरून रेडिएशन किरणे सोडतात आणि ज्यावेळेस ते किरणे समुद्राच्या पातळीला टच होतील आणि परत रिटर्न येतील, तर मग याच्या सर्व गुणाकार करून त्या ठिकाणी काय त्याची खोली मोजल्या जाते. त्याला सोनार टेक्नॉलॉजी अशी म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे 7वा. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहे धुळे, जळगाव, औरंगाबाद आणि जालना. तर अजिंठा लेणी हे इसवी सन पूर्व ते इसवी सन या दुसरे शतक ते इसवी सन 7वे शतक या जवळपास 900 वर्षामध्ये का अजिंठा लेणी बांधण्यात आलेली आहे. त्यावेळेस सातवाहन राजे, राष्ट्रकूट राजे यांनी काय त्यावेळेस त्या लेण्यांचं काय बांधकाम केलेलं आहे. तर ती आहे प्रश्न 7वेचं उत्तर आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काय अजिंठा वेरूळ लेणी आहे. तर ही लेणी याच्यासाठी महत्वाची आहे की आपल्याला नेहमी याच्यावर काय प्रश्न येतो आणि विशेषतः हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आपलं त्या याच्यामध्ये सुद्धा काय आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा. संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही? संगणकाच्या बाबतीत कोणतं इनपुट असं डिव्हाइस नाही? इनपुट डिव्हाइस म्हणजे काय की ज्या डिव्हाइस मधून डेटा हा दिला जातो. आता एक कम्प्युटर आहे, या ठिकाणी दोन डिव्हाइस असतात. एक इनपुट डिव्हाइस जे कम्प्युटरला डेटा देतो आणि कम्प्युटर जो डेटा बाहेर पाठवतो त्याला म्हणतात आउटपुट डिव्हाइस. तर कोणतं इनपुट डिव्हाइस नाही. आता कीबोर्डला आपण डेटा देतो त्यामुळे हे आहे. माऊसने सुद्धा डेटा देतो. स्कॅनर आणि प्रिंटर, स्कॅनरनं सुद्धा आपण इनपुट डिव्हाइस देतो, कारण की तुमचा जर फोटो स्कॅन करायचा असेल तर ते आपण माहिती कम्प्युटरला देतो. मात्र प्रिंटर असं एक डिव्हाइस आहे की यानं काय होते की आपण सर्व जी माहिती आहे ती माहिती यानं काय पूर्ण घेतो. त्यामुळे यापैकी जे प्रिंटर जे आहे प्रिंटरचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. इंकजेट प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. पुढचा प्रश्न आहे 9वा. महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे? शिरपूर, श्रीरामपूर, मालपूर, नागपूर. तर सगळ्यांना माहितच आहे या प्रश्नाचं उत्तर की महाराष्ट्रातील सोन्याचा जो कारखाना आहे, शुद्धीकरण कारखाना, तसेच हिऱ्याचा सुद्धा कारखाना, पैलूपाड्याचं ठिकाण हे सुरत या शहराच्या जवळ असलेलं शिरपूर म्हणजे महाराष्ट्रात असलेलं शिरपूर या ठिकाणी आहे. कारण की सुरतला मोठे मोठे व्यापारी असतात आणि त्या ठिकाणी सर्व जे शुद्धीकरण कारखान्याचा सुद्धा माल किंवा त्या ठिकाणी हा मोठा व्यवसाय सुद्धा या ठिकाणी चालतो. तर शिरपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला माहित असेलच, नसेल माहित तर शिरपूर हे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 10वा, अतिशय महत्वाचा आहे. सॉरी या ठिकाणी जरा हे झालेलं आहे. तर 19 जुलै रोजी किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? या ठिकाणी सुद्धा चूक झालेली आहे. तर ऑप्शन आहे आपल्याला 12, 14, 18, 16. तर 10व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की इंदिरा गांधीनं त्यावेळेस काय केलं होतं की बँकाचं जे आहे ते राष्ट्रीयकरण केलं होतं. त्याचं कारण असं की जी संपत्ती आहे, देशाकडे संपत्ती असायला हवी होती आणि ते देशाच्या कामासाठी ते बँकांचा जो पैसा आहे तो युजफुल म्हणजे उपयोगात आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी कामा यावा यासाठी त्यावेळेस काय इंदिरा गांधी यांनी काय देशातील बँकांचं काय राष्ट्रीयकरण केलं होतं. आतापर्यंत 2 वेळा काय बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. तर 10व्या प्रश्नाचं उत्तर किती? तर 14 बँकांचं काय त्यावेळेस राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. सापरवाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? सायना नेहवाल, पीटी उषा, कविता राऊत की सानिया मिर्झा. तर महाराष्ट्रातील धावपटू कविता राऊत यांना काय सावरपाडा एक्सप्रेस किंवा सापरपाडा एक्सप्रेस अशा नावानं काय त्यांना म्हटलं जातं. ते खेळाडू आहेत. 12वा प्रश्न आहे पुढील शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? आपल्याला ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी अल्पजीवी, क्षणिक, चिरंजीवी की दुर्मिळ. 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपल्याला या ठिकाणी क, चिरंजीवी. क्षणभंगूर म्हणजे काय की ताबडतोब नष्ट होणारा. त्याच्याच विरुद्ध काय की चिरंजीवी की अनंत काळ टिकणारा. पुढचा प्रश्न आहे 13वा. कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो? हा प्रश्न आपण पोलीस भरती
चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला माहित असायला पाहिजे, तर 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस शहीद दिन म्हणून काय ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे 14वा, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या वेळेस कुठला प्रश्न येणार हे आपण काय सांगू शकत नाही. तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी आहे. तर नाशिक या ठिकाणी काय, तर नाशिक या ठिकाणी पोलीस अकॅडमी आहे. पुढचा प्रश्न आहे पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडलेले आहे. तर पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने भिलार हे गाव काय निवडलेले आहे. भिलार हे कुठे आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि वाई या एरियामध्ये ते आहे. त्या ठिकाणी काय प्रत्येक जेवढे गावात घर आहेत, लोक फिरायला येतात, त्या प्रत्येक घरात सरकारने काय पुस्तकं ठेवून दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या विषयाचे. 16वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र शासनाने निवडले नाही. लक्षात घ्या, सोलापूर, ठाणे, पिंपरी की कोल्हापूर. तर स्मार्ट सिटी मध्ये महाराष्ट्रानं मध्ये जे शहर आहे त्यापैकी कोल्हापूर हे जे शहर जे आहे ते स्मार्ट सिटी म्हणून काय निवड करण्यात त्याची आलेली नाही. 17वा प्रश्न आहे काउंटर इमर्जन्सी अँड अँटी टेररिझम स्कूल कोणत्या ठिकाणी स्थापन झालेले आहे. लक्षात घ्या, असे प्रश्न हे तुम्हाला कधी विचारू शकतात, पुणे, नाशिक, मुंबई की नागपूर. तर यापैकी काउंटर इमर्जन्सी अँड अँटी टेररिझम जे स्कूल आहे ते नागपूर या ठिकाणी काय स्थापन करण्यात आलेलं आहे. 18वा प्रश्न आहे कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा, कारण की हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो आणि पुढे भविष्यामध्ये सुद्धा काय हा, तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे महानेट, महाराष्ट्र नेटवर्क असं त्या प्रोजेक्टचं नाव आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 28,000 ज्या ग्रामपंचायती आहेत त्या काय आपण महाराष्ट्र सरकार काय डिजिटल करणार आहे. तर भारताचा जो प्रकल्प आहे त्याचं नाव आहे भारतनेट आणि महाराष्ट्राचा जो प्रकल्प आहे त्याचं महानेट. 19वा प्रश्न आहे खालील कोणता कौल प्रयोगी प्रशंसादर्शक अवयवांचा प्रकार नाहीये. शाबास, आहा, पक्कड, वाहवा. तर त्यापैकी आहा हा जो आहे प्रशंसादर्शक काय अवयवाचा प्रकार नाही. शाबास आहे, पक्कड आहे, वाहवा आहे, यात काय प्रशंसा केली जाते. पण आहा मध्ये काय समजा तुम्हाला काही लागलं तर त्यावेळेस शोकदर्शक किंवा असा तो हा प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे 20वा कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही. गृहरक्षक दल येत नाही, की परिवहन विभाग येत नाही, की कामगार सुरक्षा, की तुरुंग. पोलीस विभाग हा गृह विभागाच्या खाली येतो, परंतु यातील जे 4 विभाग आहेत हे त्याच्या खाली काही येत नाहीत. 20वा प्रश्न आहे तर त्यापैकी कामगार सुरक्षा हा जो विभाग आहे हा पोलीस विभागाच्या अंडर मध्ये काय येत नाही, सॉरी गृह विभागाच्या अंडर येत नाही. 21वा प्रश्न आहे संगीतांना वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते. संगीताचा वेद. आता महत्वाचे जे वेद आहेत त्यापैकी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर यापैकी 21व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे सामवेद. सामवेदाला काय संगीताचा वेद असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत. म्हणजे याचं कोणतं वाद्य जे ते वाजत होते किंवा त्याच्याशी निगडीत होते. गायन, सितार, संतूर, तबला. तर 22व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते सितार वादक काय होते. 23वा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे. राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद की गोपाळकृष्ण गोखले. 23व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब, स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या देशाच्या सहयोगाने प्रारंभ होणार आहे. 24वा प्रश्न आहे तर भारतातील जे बुलेट ट्रेन आहे ती जपान या देशाच्या सहयोगाने काय प्रारंभ होणार आहे. तर बुलेट ट्रेन कोणत्या कुठे भाग म्हणजे पळणार आहे तर ती मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान काय ती बुलेट ट्रेन जाणार आहे. शेवटचा प्रश्न आहे 25वा शहराचा प्रथम नागरिक कोण असतो. ऑप्शन आहे पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, महापौर, जिल्हा न्यायाधीश. तर शहरातील प्रमुख नागरिक कोण असतो तर तो असतो महापौर. जे मोठे शहर असतात त्या ठिकाणी जर महानगरपालिका असेल तर त्याचा प्रमुख आयुक्त कोण असते, महापौर असतो. तर मित्रांनो या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देणार आहे आणि आजपासून आपले जेवढे सुद्धा व्हिडिओ तयार होणार आहेत या सर्व व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मी देणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आपल्या जर काही सूचना असतील, तुमचे काही मत असेल की कुठल्या विषयावर घ्यायचे किंवा काही तर तुम्ही मला नक्की कळवा.
आणि आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चॅनल आपण सबस्क्राईब केलेलंच आहे, परंतु जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे बटन आहे बेलचं ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला काय पुढचे जसे व्हिडिओ मी टाकेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार. आजपासून आपल्याला आता रेग्युलर आपल्याला व्हिडिओ मिळणार आहेत आणि इतरही महत्वाची व्हिडिओच्या प्लेलिस्ट मी टाकलेल्या आहेत, जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहेत किंवा त्यामध्ये आहेत. आता आणि पुढच्या भागाचे पीडीएफ सुद्धा मिळणार आहे. व्हिडिओला आपणास परत एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, काही कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.